परमेश्वराची स्तुती असो. भरपूर फळ देण्यासाठी मरणे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत होऊन मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. योहान 12 अध्याय 24 वचन. आपण देवाची निवड केली आहे असे नाही, तर देवानेच आपली निवड केली आहे आणि आपल्याला त्याच्या मंडळीरूपी बागेत ठेवले आहे, जेणेकरून आपण फळे द्यावीत आणि ती फळे अनंत काळापर्यंत टिकावीत. ज्याच्या हातात पाखडणीचे साधन आहे, तो देव गव्हाला कोठारात जमा करेल. म्हणून आपला मृत्यू होण्यापूर्वी आपले जीवन हे दाण्यांनी भरलेल्या कणसांच्या पेंडीसारखे असावे, दाणे नसलेल्या वाळलेल्या गवताच्या पेंडीसारखे नसावे. आपल्या देवाने आपल्याला फलदायी होण्यासाठी निवडले आहे, आणि आपण फलदायी व्हावे म्हणून आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देऊन तो आपल्याला मदत करतो, असे शास्त्र सांगते. एका माणसाने जमिनीत बी पेरले आणि जमीन आपोआप फळ देते, आधी अंकुर, मग ओंबी आणि त्यानंतर ओंबीत पूर्ण दाणे. आपल्याला हे दिसून येते की बीजाला फळ देण्यास समर्थ करण्यासाठी जमीन त्याला 3 प्रकारे मदत करते. त्यामुळे आपला देव आपल्याला विविध प्रकारे मदत करतो, जेणेकरून आपण 100 पट फळ देऊ शकू. सर्वप्रथम ते बी अंकुर बनते. आपले जीवन कदाचित गव्हाच्या दाण्यासारखे किंवा इतर कोणत्याही धान्यासारखे असू शकते आणि आपला देव त्याला जसे आवडते तसे आध्यात्मिक शरीर देतो. अन्यथा फलदायी होण्यासाठी ते आपल्याला आध्यात्मिक जीवन देतात. या ऐहिक जीवनात देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपण देवाची इच्छा पूर्ण करणे आवश्यक आहे. देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी जेव्हा आपण आध्यात्मिक जगात येतो, तेव्हा येशूप्रमाणेच आपला देव आपल्याला शरीर आणि आध्यात्मिक जीवन देतो, जसे त्याला योग्य वाटते तसे. आध्यात्मिक क्षेत्रात सेवकांच्या स्थानानुसार आणि प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक व शिक्षक यांच्या संदर्भात देवाने त्यांच्यासाठी नेमून दिलेल्या पद्धतीनुसार जगण्यासाठी आवश्यक अनुभव, आशीर्वाद आणि सोयीसुविधा तो पुरवतो. परंतु विश्वासणाऱ्यांसाठी देव आपल्याला अशा स्थितीचा अनुभव देतो जिथे आपण चांगली जमीन बनून 100 पट फळ देतो. कधीकधी ती विविध प्रकारची देणी, सेवाकार्य किंवा कार्य असू शकतात. इतकेच नव्हे, तर जेव्हा असे म्हटले जाते की प्रत्येक बीजाला त्याचे स्वतःचे शरीर दिले जाते, तेव्हा गहू आणि बार्ली यांनाही त्याप्रमाणेच शरीर दिले जाते. हे प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार टॅलेंट, गुण, सामर्थ्य मिळण्यासारखे आहे. आपला देव प्रत्येकाला त्यांच्या पात्रतेच्या किंवा क्षमतेच्या पातळीनुसार जीवन देतो. पण खरे तर आपला देव प्रत्येकाकडून 100 पट फळाची अपेक्षा करतो. ज्याला 5 मिळाले त्याने आणखी 5 मिळवले आणि ज्याला 2 मिळाले त्याने आणखी 2 मिळवले. त्याचप्रमाणे मग ते गहू असोत वा बार्ली, आपला देव त्या पिकाकडून केवळ 100 पट फळाची अपेक्षा करतो. म्हणूनच आध्यात्मिक जीवनात आपल्या देवाने आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार आपल्याला शरीर दिले आहे, तेव्हा आपण आपल्या शरीराद्वारे उत्साहाने जगावे, असे आपल्या बाबतीत घडो. दुसरे म्हणजे ती पाती कान बनतात. जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात निष्फळ झालो, तर आपल्याला तोडून टाकले जाईल आणि नष्ट करण्यासाठी अग्नीच्या अनंत नरकात टाकले जाईल. म्हणून आपण फळ द्यावे यासाठी आपला देव, जो शेतकरी आहे, 2 गोष्टी करतो. पहिली म्हणजे त्याच्या भोवती खणणे. आपला देव आपल्याला आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांतून सोडवतो. आपला देव दगडासारखे हृदय काढून टाकून माणसल हृदय देईल. दगड वेचून काढा आणि जमीन चांगली करा. सर्व दुष्ट प्रवृत्तींपासून मुक्त होऊन दैवी स्वभावाचे भागीदार होणे, जेणेकरून ते प्रामाणिक आणि चांगल्या हृदयाचे बनतील आणि त्याद्वारे फळ देतील. दुसरे म्हणजे त्याला खत घाला. देवाने आपल्या दैवी सामर्थ्याने आपल्याला जीवन आणि ईश्वरी भक्तीशी संबंधित सर्व काही दिले आहे. जीवनाशी संबंधित असणे म्हणजे खाणे, पिणे किंवा आपल्या जीवनातील सर्व शारीरिक गरजा. भक्तीशी संबंधित असणे म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी स्वर्गीय स्थानांमधील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद होय. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवाचे शेत आहोत, म्हणूनच आपला देव आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो आणि आपली वाढ करतो. आपण देवापासून वाढतो. दुसऱ्या प्रकारे मस्तक असलेल्या ख्रिस्तापासून सेवकांद्वारे सांधे आणि बंध यांना पोषण मिळते, ज्यामुळे दैवी वाढ होते. त्यामुळे आम्ही परमेश्वर आणि माणसे या दोघांच्याही कृपेस पात्र ठरलो. देवाचे सेवक आपल्याला प्रभूच्या शिक्षणात व बोधात वाढवतात, जेणेकरून आपण परिपक्व मनुष्य बनावे, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या मापापर्यंत पोहोचावे आणि सर्व गोष्टींत त्या ख्रिस्तामध्ये, जो मस्तक आहे, वाढत जावे. तिसरे म्हणजे वाढलेला कण पूर्ण दाण्यांनी भरलेला कण बनतो.
आपला देव जो शेतकरी आहे तो आपल्याकडून मौल्यवान फळाची वाट पाहतो आणि पूर्व पाऊस व उत्तर पाऊस पडेपर्यंत धीर धरतो. आपला देव आपल्याला गरजेनुसार योग्य वेळी पूर्व आणि उत्तर पाऊस योग्य प्रमाणात देतो. शिकवण आणि त्यांचे वचन जो वर्षाव आहे ते प्रत्येक वृक्षाला त्याच्या पातळीनुसार देतात. कोवळ्या रोपट्यांवर पडणाऱ्या हलक्या सरींप्रमाणे, गवतावर पडणाऱ्या वर्षावाप्रमाणे आणि पाऊस व दवबिंदूंप्रमाणे तो आपली शिकवण आणि आपली वाणी प्रदान करतो. जे आध्यात्मिकदृष्ट्या बालकांसारखे आहेत त्यांना देवाच्या वचनांमधील प्राथमिक तत्त्वे म्हणजेच दूध दिले जाते. ज्यांनी आपल्या आचरणाद्वारे चांगल्या वाईटातील फरक ओळखण्यासाठी आपली ज्ञानेंद्रिये सरावली आहेत त्यांनाच घट्ट अन्न दिले जाते, जे सदोषहीन शिकवणुकीतून मिळणारे प्रोत्साहन आहे. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक असलेली शिकवण आणि बोध स्वीकारून आपण ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होत आहोत. अन्यथा कणसावर पूर्ण मका तयार होतो. आपल्या प्रिय येशूसाठी आपण आपल्या जीवनात सर्व प्रकारची सुखद फळे धारण करूया. जेव्हा आपण येशूच्या शब्दांकडे लक्ष देतो तेव्हा असे दिसून येते की गव्हाचा दाणा जमिनीत होऊन मरतो तरच त्याला इतके भरपूर फळ येणे शक्य असते. जर ते मरत नाही तर ते एकटेच राहते. जर आपण येशूबरोबर मेलो आहोत तर आपण त्याच्याबरोबर जगू किंवा नव्याने उदयाला येऊ. बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ताशी एकरूप होण्यासाठी आपण मरतो, पुरले जातो आणि जीवनाच्या नवीनतेत चालण्यासाठी पुन्हा उठवले जातो. अशा प्रकारे येशूबरोबर जगण्यासाठी आपले परिवर्तन होते. जेव्हा आपण मृत्यूच्या इतर अनुभवांचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम हे लक्षात येते की आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण मृत झालो आहोत. म्हणूनच आपण अशा स्थितीत जगतो जिथे आपले जीवन ख्रिस्तासोबत देवामध्ये लपलेले आहे, जेणेकरून आपण वरच्या गोष्टींचा शोध घेऊ शकू, म्हणजे पृथ्वीवरील गोष्टींवर नव्हे तर केवळ वरच्या गोष्टींवरच आपले मन केंद्रित करू शकू. दुसरे म्हणजे हे आपल्याला जागृत करते, कारण येशू सर्वांसाठी मरण पावला म्हणून आपण सर्वजण पापाच्या दृष्टीने मृत झालो आहोत. आता आपण स्वतःसाठी जगत नाही तर येशूसाठी जगतो. म्हणून आपण देहाच्या अधीन होऊन जगू नये, जेणेकरून आपण कोणालाही केवळ देहाच्या दृष्टीने पाहणार नाही आणि आपण आत्मिकरित्या जगू शकू. त्यानंतर तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीनुसार फळ उत्पन्न करण्यासाठी आपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राच्या बाबतीत मृत झालो आहोत. जेव्हा आपण नियम म्हणतो तेव्हा तो आपल्याला पापाच्या स्वभावाच्या गुलामगिरीत आणून आत्म्याच्या नवीनतेमध्ये देवाची सेवा करण्यापासून रोखतो. जग आणि शरीर त्यातील विकार व वासनांसह असलेला तो जुना माणूस जो नियमशास्त्राच्या जुन्यापणामुळे आपल्या अवयवांमध्ये कार्य करत होता, आपण त्या गोष्टीसाठी पूर्णपणे मृत झाले पाहिजे. पापाच्या बाबतीत मृत होणे म्हणजे त्यात यापुढे न जगणे, यापुढे पापाची सेवा करू नये आणि पापाचे शरीर नष्ट व्हावे, यासाठी आपण ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळले गेलो आहोत आणि मेलो आहोत. आपण शरीराच्या पापी स्वभावाच्या अनुसार जगू नये म्हणून पृथ्वीवरील आपल्या अवयवांमध्ये क्रियाशील असलेली शरीराची कृत्ये आपण मारून टाकली पाहिजेत. ते ख्रिस्ताचे व्हावे म्हणून आपण आपल्या देहाला त्याच्या वासना व अभिलाषांसह वधस्तंभावर खिळले पाहिजे. जगाच्या प्राथमिक तत्वांच्या बाबतीत आपण ख्रिस्तासोबत मृत व्हावे, यासाठी आपण जगासाठी मृत व वधस्तंभावर खिळलेले आणि जग आपल्यासाठी मृत असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर फळ देण्यासाठी नियमशास्त्राच्या दृष्टीने मृत होणे आणि देवासाठी जगणे, ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळले जाणे आणि वधस्तंभावर मरणे. तरी आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, जेणेकरून ख्रिस्ताद्वारे आपण देवासाठी फळ उत्पन्न करू. जेव्हा आपण मौल्यवान व सुखद फळे बनतो तेव्हा आपला देव आपल्याला स्वतःकडे एकत्र करतो, जेणेकरून आपण आपल्या प्रभूच्या सहवासात अनंतकाळापर्यंत राहू शकू. आपण अशी सुखद फळे बनण्यासाठी सिद्ध व्हावे, यासाठी आपला प्रभू देव आपल्याला सहाय्य करो.